नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या गणित विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गणितामधील अपूर्णांक या घटकातील पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे आणि तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची याचे 3 उदाहरणं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत आणि ते सोडवायचे कसे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत अगदी सोप्या पद्धतीनं आपण अपूर्णांकाची बेरीज शिकूया। पहा, पहिलं उदाहरण आहे 4.3/5 अधिक 2.1/2 या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करायची कशी अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला शिकायचं आहे। पहा, या उदाहरणामध्ये 4.3/5 आणि 2.1/2 या 2 अपूर्णांकाची बेरीज करताना काय करायचं बघा, आपल्याला कधीही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना दोन्ही जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतील तर सर्वप्रथम पूर्णांकाची बेरीज अगोदर करायची, त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज दुसऱ्या भागामध्ये मांडायची। पहिल्या भागामध्ये पूर्णांकाची बेरीज कंसामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये अपूर्णांकाची बेरीज कंसामध्ये आणि दोन्हीमध्ये बेरीजचं चिन्ह, कारण हे दोन्ही जोडायचे आपल्याला, एकत्र करायचं आहे। मग पूर्णांकाची बेरीज केल्यानंतर 4 आणि 2 पूर्णांक होतात 6 अधिक या अपूर्णांकाची बेरीज आता आपल्याला करायची। बघा, हे अपूर्णांक बेरीज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण मांडलेलो आहोत। मग या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत का? समान असतील तर आपल्याला डायरेक्ट अंशांशाची बेरीज करता येते। छेद समान नसतील तर मात्र आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील। याबाबतचा माझा एक अगोदरचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये छेद कसे समान करायचे हे मी दाखवलेलं आहे। त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी छेद समान करायचे। छेद समान करताना बघा, दोन्ही छेद एका पाढ्यातले असतील, विभाज्य असतील एका पाढ्यात, तर त्यावेळेस काय करायचं, लहानाचा छेद मोठा करायचा। आता इथं दोन्ही एका पाढ्यात नाहीत म्हणून दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे 2 आणि 5चा गुणाकार येतो 10, दोन्हीचा छेद आपल्याला 10 करायचा। मग 10 छेद करण्यासाठी या अपूर्णांकाला 2 न गुणावं लागेल, या अपूर्णांकाला 5 न गुणावं लागेल। गुणून घेऊया, 3 × 2 5 × 2 अधिक 1 × 5 2 × 5। पहा, यानंतर 6 ला 6 पूर्णांक, आता इथं बघा गुणाकार करून घेऊया, 3 दुनी 6 5 दुनी 10 अधिक 5 1 5 2 5 10 किंवा 5 दुनी 10, कोणत्याही पद्धतीने करू शकतो। आता 6 अधिक अपूर्णांकाची बेरीज करून घ्या, छेद समान झालेत, 6 आणि 5 11, 11/10। मग आता इथं बघा, इथं 6 पूर्णांकाला, इथं अंश अधिक अपूर्णांकाला, तर काय करायचं, या 10/10चा एक पूर्ण, बघा 10/10 म्हणजे एक पूर्ण आहे, तो एक पूर्ण याच्यात मिसळायचा, म्हणजे ते होतात 7 आणि उरले किती, 1/10। अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करायची। आता यानंतर दुसरं उदाहरण पहा, एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि दुसरा फक्त अपूर्णांक आहे। मग याची बेरीज करताना हा 6 पूर्णांक, इकडे पूर्णांक नाही, अधिक कंसामध्ये दोन्ही अपूर्णांक मांडून घ्यायचे बेरजेच्या रूपात, 6 ला 6। आता छेद समान नाहीत, छेद समान करण्याची तीच पद्धत, छेदाचा गुणाकार करा 15, याचा पण 15 छेद आला पाहिजे, याचा पण 15 आला पाहिजे, म्हणजे गुणाकार करून आपण छेद समान करूया। पहिल्या अपूर्णांकाला 5 न गुणा, दुसऱ्या अपूर्णांकाला 3 न गुणा, 6 अधिक 5 1 5 5 3 15 अधिक 4 3 12 12/15, त्याच्यानंतर 6 अधिक, आता छेद समान झाल्यामुळे बेरीज करून घ्यायला अगदी सोपं जाणार आहे आपल्याला। अंशांशाची बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 17/15, म्हणजे परत या उदाहरणासारखंच झालं बघा, 17/15 म्हणजे 6 अधिक याच्यातला 15/15, या 17 मधला 15/15 म्हणजे 1 अधिक हे 2/15, 6 ने 1 झाले 7, 7.2/15
ही बेरीज त्याची. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. याच्यामध्ये पहिला अपूर्णांक आहे आणि दुसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. म्हणजे पूर्णांकाची बेरीज अगोदर मांडून घेऊया आपण. इथं पूर्णांक नाही, हा आहे 3 अधिक कंसात 2/7 अधिक 1/4. आता इथं परत त्याच्यासारखं छेद समान नाही, छेद समान करून घ्यायचे, गुणाकार करून छेद समान करून घ्यायचे. 3 अधिक दोन्हीचा छेद किती होईल 28. म्हणजे याला आपण 4 न गुणूया आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपण 7 न गुणून घेऊया. 3 पूर्णांक अधिक गुणाकार करून घेतल्यानंतर उत्तर काय येईल बघा. वरती 8 खाली 28 अधिक वरती 7 खाली 28. 3 अधिक 8 आणि 7 किती 15. 15/28 म्हणजे याचं उत्तर येईल 3.15/28. अशा प्रकारे आपण 3 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरजेची उदाहरणं पाहिले. पहिले 2 उदाहरणं सारखे होते, तिसरं वेगळं होतं. याच्यामध्ये पूर्ण एक झालेला नाही, म्हणजे तिकडे द्यायची आवश्यकता नाही. तर बघा इथं 11/10 आलं होतं आणि इथं 17/15 आलं होतं. 11/10 म्हणजे 10/10 एक याच्यामध्ये मिसळावा लागतो. याच्यात 15/15 याच्यात मिसळावा लागतो. 15/15 म्हणजे 1 म्हणून झाले 7 आणि 2/15 इतर आहे. तर हे थोडे वेगळे उदाहरण आहेत. तर या अशा उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव होणं आवश्यक आहे, मगच ते आपल्याला समजू शकतं. असे 3 उदाहरणं अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवले. आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची आणि इथं ज्या पद्धतीने आपण 1 दिला, 1 कसा घ्यायचा आणि वजाबाकी कशी करायची हे उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अडचण असेल तर कमेंट जरूर करा. थँक्यू.